समारंभाची सुरुवात केलेली आहे। या समारंभाबद्दल प्रस्तावना म्हणून काय सांगू, अत्यंत थोडक्यात मी आपलं माहिती आपल्याला देईन। 1995-94 साली इंदूरमध्ये जेव्हा मध्य प्रदेश शासनाने अचानक मराठी माध्यम बंद केलं, त्यावेळेस असा विचार आला माझ्या मित्रांच्या मनात की असा जर प्रकार इतर जर भाषिकांबरोबर झाला असता, विशेष रूपाने मला उल्लेख करावा नाही वाटत, पण आपण जाणता की त्या समुदायात त्या भाषेच्या बरोबर अन्याय झाला असता तर त्या राजवाड्यावर जवळजवळ 2-4-5 लाख लोक उपस्थित राहिले असते। मला माझ्या मित्रांना साथीदारांना असंही झालं आणि कोणत्याही प्रकारचा राजनीतिक उद्देश नव्हता। अगदी विशुद्ध मनाने आम्ही लोकांनी मराठी भाषा रक्षण समितीची स्थापना केली आणि राजवाड्यावर मुख्यमंत्री तिथे आले घटनास्थळावर, त्यांनी आमंत्रण हे केलं, सोडवलं, सगळं ते झालं प्रकार। पण वाईट हे वाटतं, खंत मोठी या गोष्टीची आहे मला की त्यांनी मराठी माध्यम तर सुरू केलं, पण मग प्रश्न असा आला की मराठी मुलं माध्यम घेण्याकरता तयार नाही आहे, तर मग शाळा कुठे सुरू होते? आणि ती स्थिती दिवसेंदिवस अशी घसरत गेली आहे, ऱ्हास होत गेला आहे आणि आपण जाणतात सगळं। आता ह्याच्याबद्दल मला जास्ती सांगायला नको, पण तेव्हापासून मराठी भाषा रक्षण समितीने आमची काही 25-50 लोक साथीदार आहेत, त्यांनी तेव्हापासून मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या जोपासनेकरता आपल्या परीने प्रयास सुरू केलेले आहेत। आणि आता 94-95 आता म्हणजे जवळजवळ 30-31 वर्ष आहे। आम्हाला जो प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसादाच्या आधारावर आम्हाला असं वाटतं की आपण काही करून राहिलो आहे, आपलं कर्तव्य बजावून राहिलो आहे। तर त्या हिशोबाने मग आम्ही असा विचार केला की दरवर्षी मागील वर्षात ज्या लेखकांनी काही पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत किंवा ज्यांनी विशेष उल्लेखनीय उपलब्ध